कलेक्टर मॅडम आहेत कुठं? मग फोन कोणाचा घ्यायचा काय? फक्त मुख्यमंत्र्याचाच घ्यायचा काय? आज सकाळपासून फोन करतोय, जर आमचे फोन घेत नसतील आणि उद्या समजा कोणातरी सामान्य व्यक्तीला जर काही अडचण आली तर त्यांचा फोन कोण घेणार? अवघडच गोष्ट आहे बाबा इथं. नाही मग कोणाशी? आता तुमच्या कलेक्टरचा फोन घ्यायला म्हणून तुम्हाला आरटीसी म्हणून तुम्हाला फोन केलाय. लातूरच्या जिल्हाधिकारी ह्या फक्त काय सीएमचेच फोन उचलतात का? एवढे आक्रमक रोहित दादा का झाले? मित्र हो, सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 1:30 वाजेपर्यंत महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं अतिवृष्टीच्या दौऱ्याची पाहणी केली, दसऱ्याच्या दिवशी बायका लेकरं सोडून अहमदपूरला मुक्काम करून जेव्हा आपले रोहित दादा निघाले, मित्र हो, अनेक भूकंपाचे दौरे पाहिले. मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज म्हणून खासदार ओमराजेकडे पाहत असताना नेत्याच्या दौऱ्यात मॅन ऑफ द सिरीज म्हणून जर कुणाकडे पाहावं लागत असेल तर आमदार रोहित दादा पवार यांच्याकडं. एका बाजूला कामावर पाणी, लोकांची चर्चा, ज्या ठिकाणी वाहनं जायला नाहीत त्या ठिकाणी बुलेट गाडीवर स्वतः जाणं. मी अनेक दौरे बघितले, अनेक नेते बघितले, पण दुर्दैव लोकशाहीचं फक्त फोटो सेशन किंवा बनवा बनवीसाठी, पण बाप दाखव नसता श्राद्ध कर म्हटल्यासारखं रोहित दादानी ज्या पद्धतीनं तहसीलदारकडे काम आहे फोनवर तहसीलदारला बोलायचं, जिल्हाधिकाऱ्याकडे काम आहे जिल्हाधिकाऱ्याला बोलायचं, बघूया, भेटूया, बोलूया, करूया अशा प्रकारचं न म्हणता एक विरोधी पक्षातला आमदार कसा असावा, लोकांचे प्रश्न कसे सोडावे. खरं म्हणजे मराठवाड्यातल्या तमाम आमदारांनी, पक्ष कोणताही असो, त्यांनी हे पाहणं गरजेचं आहे की एक माणूस ज्यांचे आजोबा महाराष्ट्रातले एक महान नेते म्हणून ओळखले जातात, ज्यांचे चुलते महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत, ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत, काय समजदारपणा, काय संवेदनशीलता. आणि एखाद्या काम चुकार किंवा टुकार अधिकाऱ्याला तुम्ही फक्त काय सीएमचे फोन उचलता का? हे उगीच कोणी म्हणू शकत नाही. कलेक्टर मॅडम आहेत कुठं? मग फोन कोणाचा घ्यायचा काय? फक्त मुख्यमंत्र्याचाच घ्यायचा काय? आज सकाळपासून फोन करतोय, जर आमचे फोन घेत नसतील आणि उद्या समजा कोणातरी सामान्य व्यक्तीला जर काही अडचण आली तर त्यांचा फोन कोण घेणार? अवघडच गोष्ट आहे बाबा इथं. बरं काय झालंय, आता मी एका गावात आलेलो आहे, दादगी निलंगा. काही दिवसांपूर्वी तुम्हाला माहित असेल तो शिवाजी मेळे, दुर्दैवाने त्याने आत्महत्या केली होती. हॅलो, महादेव कोळी हां. आता त्यांचं जे काही सर्टिफिकेट आहे ते मिळावं यासाठी तो प्रयत्न करत होता, पण ऑफिसमधून कुठंच काही क्लिअर कम्युनिकेशन नाही. का रिजेक्ट होत आहे ते सांगण्यात येत नाही. डॉक्युमेंट सगळे दिलेले आहेत. सगळे डॉक्युमेंट असताना सुद्धा तिथं असणारा एक अधिकारी जर रिजेक्ट करत असेल, आणि एक रमेश नलमले म्हणून आहे, त्यांच्याकडे स्वतःकडे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे, वडील आहेत आणि मुलाला मिळत नाही. आपल्याला जर करायचं असेल तर तिथं जो अधिकारी आहे, जर व्हॅलिड, आपण काही नॉन व्हॅलिड असेल तर कुठं काय चुकीचं करा असं म्हणणार नाही, पण व्हॅलिड असेल जर होत नसेल तर हे गरीब लोक पैसे देऊ शकत नाही. मी एक पाठवून देऊ काय पैसे? नाही. मग आता एक उदाहरण तुम्ही घ्या, रमेश नलमले म्हणून तुम्ही घ्या, हे तुम्हाला उद्या भेटतील, त्यांचं सगळं व्हॅलिड डॉक्युमेंटेशन आहे. यांच्या मुलाचं का नाही होणार? आपण वडिलाची बाजू बघतो ना, वंशावळ वडिलांची बघत असेल तर त्याच्या मुलाला तर मिळालं पाहिजे ना, त्याचं जर व्हॅलिड असेल तर. थोडस नाही. मग कोणाशी? आता तुमच्या कलेक्टरचा फोन घ्यायला म्हणून तुम्हाला आरटीसी म्हणून तुम्हाला फोन केलाय. काय करू मग? ह्यांना कोणाकडे पाठवू?
आणि जर तिथं जाऊन ह्यांना जर तुम्ही वेटिंगवर ठेवलं तर काय होणार? याच लातूर जिल्ह्यामध्ये पोरेगावचे बॅरेज बंद न केल्यामुळं किंवा ते दुरुस्त न केल्यामुळं लाखो रुपयाचं जे नुकसान झालं पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यामुळं त्यांना जाब कोण विचारणार? अरे शेवटी सरकार आहे का नाही? जिल्हाधिकारी म्हणतात ते माझं काम नाही. शेवटी या ठिकाणच्या बरा वाईट घटना डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून जेव्हा जबाबदारी येते आणि आम्ही कौतुकानं सांगतो आमच्या पहिल्या जिल्हा म्हणजे अधिकारी महिला जिल्हाधिकारी आहेत. निश्चित तुम्ही वेगवेगळे उपक्रम चांगले केले, त्यामध्ये काय ऍडजस्टमेंट केली आम्ही म्हणणार नाही, कारण तळ राखल ते पाणी पिल. पण शेवटी कुठंतरी संवेदनशीलता आणि आक्रमकता. अहो आम्ही जेव्हा बडूरला त्या निष्पाप गुरुजीचं मर्डर झालं त्यांच्याकडं त्या मुलीला किती संवेदनशीलपणे बोलत होते दादा, ते ऐका चर्चा. काय बनणार? कलेक्टर बनायचं असेल तर रडून चालत नाही ना. कलेक्टर एक संबंधित स्ट्रॉंग व्यक्ती असतात. आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्याला पुरुष कलेक्टर आहे का महिला कलेक्टर? महिला अभ्यास आहे. आज आपल्या या जिल्ह्याला महिला कलेक्टर आहे. आता आम्ही तुला कधी बनणार कलेक्टर? तर मग असं तुझं पूर्ण आली रडून आलं नाही ना होणार. लढवायला लागेल का नाही आपण तुझ्या लहान बहीण आता काय विचार करणार? मोठी बहीण गेली आणि आली, मी उद्या जाऊन येईल. आपल्याला एक्झाम्पल मोठं करावं लागेल ना. त्यामुळे मम्मीशी बोल, घरच्यांशी बोल. तुला जेव्हा वाटेल की तू रेडी आहे कलेक्टर व्हायला, कलेक्टर व्हायला तू रेडी आहेस तेव्हा तू तयार राहा आणि मग तू निर्णय घे आणि आम्हाला सांग आपण करू. आणि काय म्हणाले दादा, तुला काय व्हायचंय? कलेक्टर व्हायचंय. मग तुला अभ्यास करावा लागेल, रडून नाही लढावं लागेल. अहो यासाठी काळीज लागतंय. आणि ते नेमकं आम्ही नाही म्हणत, जिल्हाधिकाऱ्याला त्यांनी म्हटले शेवटी चांगल्याचं कौतुक आणि चुकल्यावर बोलणं हे आम्ही आमचं नैतिक कर्तव्य समजतो. कारण आम्ही असं समजतो की जिल्हाधिकाऱ्याला एवढी मोठी यंत्रणा असते, डेप्युटी कलेक्टर असतात, तहसीलदार असतात, कुठेतरी आपला माणूस म्हणून लटपट खटपट जर करणारा असेल किंवा कोणी जर चुकीच्या पद्धतीनं तांदळासारखं जर मी नाही असा तसा म्हणणार असेल तर यांना जाब विचारणं जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांचं कर्तव्य आहे. आम्हाला एक सांगावंसं वाटतं, सकाळपासनं संध्याकाळपर्यंत बुलेट गाडीवर जाणं असेल, पायी जाणं असेल आणि सांत्वन करणं असेल त्या गुरुजींच्या जे मर्डर झालं निष्पाप गुरुजीचा, मी वकील देतो, तुमचं काय म्हणणं आहे सांगा. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना अनेक मंत्री, अनेक आमदार, अनेक खासदार आम्ही दौरे केलेले बघितले. पण नंबर 1चा दौरा जर कोणाचा झाला असेल तर महाराष्ट्रातील युवा नेतृत्व एक रोहित पवार यांचा, बाप से बेटा नाही आजोबासी पोता सवयी. आणि राजेंद्र दादाला सुद्धा भैयू महाराजासोबत अनेक वेळा भेटण्याचा योग आला. पण आम्हाला जे जाणवलं दसऱ्या दिवशी, मी माझ्या आयुष्यात सुद्धा सकाळी 8 वाजल्यापासनं संजय बनसोडे यांचा महात्मा गांधीचा पुतळा अनावरण असेल किंवा त्यानंतर पत्रकार परिषद असेल आणि संध्याकाळी बडूरचा सांत्वन असेल. मित्र हो, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण संवेदन शून्य नेते कुठंतरी कोणतरी डोकं दुखी समजणार असेल तर त्यांनी सुद्धा यांची चौकशी करणं. बडोरमध्ये आमदार आलते का घरी, आमच्याकडनं काय अपेक्षित आहे हे म्हणायला काळेज लागतं. आणि मी पाहत होतो संकुचित विचाराचे जातीनं बरबटलेले आमदार बघत असताना त्यांच्याबरोबर विनायकराव पाटील होते, भालेराव होते, कुच्चेकर होते,
संजय शेटे होते, काही जण म्हणतात त्यांच्याकडे लोकच तेवढे आहेत. अहो जे आहेत छत्रपती शिवाजी राजाकडे जे मावळे होते ना ते फार कमी होते, पण एका जीवाचे होते. मला खात्री आहे की निश्चित रोहित दादा तुमचं उज्ज्वल भवितव्य आहे. गरज आहे निर्धाराची. फक्त नेता गोरा गोमटा देखणा असून चालत नाही, कमिटमेंट पाहिजे. वेळ प्रसंगी जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा ठणकावून सांगायला तयारी असली पाहिजे. आणि एका दिवसात एवढा दौरा, एवढ्या भेटी, खरोखर दादा तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मित्र हो, हे अधिकात अधिक शेअर करा. तुमच्या लोकप्रतिनिधीला, तुमच्या आमदाराला, तुमच्या खासदाराला, तुमच्या जिल्हा परिषद मेंबरला, तुमच्या जिल्हाधिकाऱ्याला, तुमच्या डेप्युटी कलेक्टरला, तुमच्या तहसीलदारला, ज्यांना गाड्या आहे, यंत्रणा आहे आणि उपकार केल्याचं का वागतात, थोडं तरी जनाची नाही मनाची वाटली पाहिजे. परारे तुम्ही कुठं संभाजीनगरला करोडोची प्रॉपर्टी घ्या, पुण्याला घ्या, मुंबईला घ्या, पण नैतिक कर्तव्यापासून जर असाल. आम्ही फार लोक बघितले, लुटणारे माणसं सुद्धा बघितले. शेवटी अंत हा फार विचित्र होतो. खाली हाता है, खाली हात जाना है. फक्त लोकांना गोड बोलून हा प्रश्न सुटत नसतो. आम्हाला खात्री आहे मित्र हो, तुम्ही आशीर्वाद द्याल, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा. नमस्कार.